नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. जनगणना 2026-27 इम्पॅक्ट नियोजित उन्हाळी शिक्षक प्रशिक्षण जे आहे मित्रांनो, इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी ते जनगणनेमुळे रद्द करण्यात आलेलं आहे आणि ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शिक्षण विभागाकडून तसं परिपत्रक जारी झालेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी राजमेश्राम मराठीशाळा.com यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जनगणना 2026-27 इम्पॅक्ट नियोजित उन्हाळी शिक्षक प्रशिक्षण इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी जे होणार होतं ते आता पुढे ढकलण्यात आलेलं आहे मित्रांनो. कारण आपल्या बऱ्याचशा बांधवांची जे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे जनगणना यासाठी क्रमांक लागलेले आहे आणि त्यामुळे हे जे प्रशिक्षण आहे हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे. तर कधी होणार आहे, काय होणार आहे, कधी पूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून हे महत्त्वाचं जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे दिनांक 7/5/2026ला. तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत. प्रति उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व. आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता दुसरी, तिसरी व चौथी शिक्षकांसाठी पूर्वनियोजित प्रशिक्षण तारखांमध्ये बदल करणे बाबत संदर्भ दिलेल्या मागील पत्रांचा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ. राज्यातील इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी सन 2026-27 मध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणाचे आयोजन करण्याबाबत सूचना राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणाचे वेळापत्रक संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये निर्गमित करण्यात आलेले आहे. राज्यात सुरू असलेले जनगणना 2027 तसेच मतदार यादी पुनर्निरीक्षण कामकाज करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय प्रशिक्षण दिनांक 8 ते 11 मे 2026 या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षणाच्या तारखांबाबत पुनर्विचार करण्यात येत असून याबाबत लवकरच कळवण्यात येईल. तालुकास्तरीय प्रशिक्षण उपरोक्त पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात येत असून त्याबाबत स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल. डॉक्टर हेमंत वसेकर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. तर मित्रांनो, हे जे नियोजित प्रशिक्षण होतं इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी याचं जे वेळापत्रक होतं हे मित्रांनो अगोदरच निर्गमित झालेलं होतं. त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला होता. तर मित्रांनो, हे जे प्रशिक्षण आहे हे राज्यस्तराचं 8 ते 11 मे दरम्यान आहे हे नियोजित सुरू आहे. परंतु जे जिल्हास्तर आणि तालुकास्तराचं जे प्रशिक्षण होणार आहे त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे आणि त्याच्या ज्या तारखा आहे त्या पुढे ढकलण्यात येणार आहे. तर नेमक्या कोणत्या तारखा असणार आहे हे अजूनपर्यंत कळायचं आहे. त्याबाबतचं एक स्वतंत्र पत्र शिक्षण विभागाकडून निर्गमित होणार आहे. परंतु मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच आपल्या बांधवांचे राष्ट्रीय कर्तव्य जनगणनेसाठी क्रमांक असल्यामुळे हे जे प्रशिक्षण असणार आहे हे पुढे ढकलण्यात येणार आहे आणि हे जे प्रशिक्षण आहे हे जेव्हा होणार त्याचं एक परिपत्रक निर्गमित होणार आहे आणि त्यानंतर ते प्रशिक्षण होणार आहे. तर मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. मित्रांनो, या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.